थंडीच्या दिवसात सगळ्यात आवडता पदार्थ खाल्ला गेलेला तो म्हणजे कुळथाची शेंगोळी। त्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी शेंगदाणे, 1.5 चमचा जिरं, 2 चमचे मीठ, 2 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा हिंग आणि 5 ते 6 हिरवी मिरची। ही सर्वात साधी आणि सोपी पद्धत आहे। जे सगळं साहित्य घेतले त्याची छान पेस्ट करून घेतली आणि याची फोडणी करून घेऊया आपण आता फोडणी घालून घेऊया। तेल तापलं आहे, त्यात थोडेसे कढीपत्त्याची पानं, थोडासा हिंग आणि जे आपण पेस्ट बनवली सगळ्या साहित्याची त्याचे 1-2 चमचे फोडणीला घालूया। छान असं परतवून घेऊ। छान आता परतून झालं आहे आणि त्यात आपण आता पाणी घालून घेऊया। तुमच्या घरातील लोक जितके असतील त्यानुसार तुम्ही बनवू शकता। माझी फॅमिली मोठी आहे त्यामुळे मी जास्त टाकते। आपण आता हे थोडंसं तेल घेतलं आहे, कुळथाच्या पिठात टाकून थोडंसं मोईन करून घेऊया। त्यानंतर आपण जी सगळं साहित्याची पेस्ट बनवली ती टाकू। आणि थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घेऊया। पीठ खूप घट्टही नाही आणि खूप सैली भिजवायचं नाही। पीठ आता असं छान मऊसर भिजवून झालं आणि ते 5 ते 10 मिनटं मुरण्यासाठी ठेवून देऊ। उकळी आली आहे आणि हे जे बनवलेली शेंगोळी आहे ते आपण असं यात टाकूया आणि 15 ते 20 मिनटं याला शिजण्यासाठी ठेवून देऊया। तयार झाली आपली ही बहुगुणी अशी कुळथाची शेंगोळी। ही थंडीच्या दिवसामध्ये खाण्यासाठी खूप चविष्ट आणि उपयोगी असं हे महाराष्ट्रातील कडधान्य आहे कुळथाची शेंगोळी।